एवढं बरोबर आहे की नाही, ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना माहिती आहे. तर चला आता मी निघते, नंतर भेटते. तर इथपर्यंत मैत्रिणींनो काल तुम्ही व्हिडिओ बघितला. तर आता आपण एका मॉलमध्ये चाललोय आणि मॉलमध्ये जातानाच्या गोष्टी, मॉलमध्ये आम्ही काय काय पाहिलं की ती क्यूटशी ट्रॉली आहे, त्यानंतर चीजचे वेगवेगळे प्रकार पाहिले, मॉलमधला मच्छी मार्केट पाहिला, बेकरी पाहिली, बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इन डिटेल. तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला, इथे पार्क आहे बघा आणि प्रशस्त असं पार्क आहे. इकडे बोट दिसते का तुम्हाला? हे बघा बोट. या बोटीमध्ये आपण 2-3 दिवस राहूही शकतो. आणि इकडे बघा बदकं दिसत आहेत बघा, दिसले का? किती सुंदर बदकं आहेत, वाव. तर इथे बघा 2 रस्ते दिसत आहेत. सॉरी, हा रेड कलर आहे आणि हा ब्लॅक कलर आहे. तर ब्लॅक कलर रनिंग वॉकिंगसाठी, रेड कलर सायकलसाठी. तर चला आता जाऊया. इकडे बघा किती सुंदर बदकं आहेत. चला चालले मी. इकडे मॉरिसन आहे, दाखवते तुम्हाला. अच्छा, काय होतंय, मी रस्त्यात थांबल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तकलीफ होते. इकडे मॉरिसन दिसतंय का समोर? हे बघा, हे मॉरिसन, इथे जायचंय. तर चला आता मी रस्ता क्रॉस करते. इथे रस्ता क्रॉस करायला असं बटन दाबून उभं राहावं लागतं. पळा पळा पळा. येस, वी डिड. पळत आले. मैत्रिणींना पाहिलं तुम्ही? काय झालं, सिग्नल होऊन गेला होता म्हणून फास्ट फास्ट पळत आले. चला आता. ऍक्च्युली एक ताई आहेत, त्या म्हटल्या की 21 डे हार्ट चॅलेंज सुरू होते भारद्वाज सविकार सरांचं. तर करणार का? तर 7 ते 28 फेब्रुवारी पूर्ण 1 महिना आहे. येस, हे बघा विमान चाललंय, दाखवते. इथं खूप खालून विमान जातात. त्याला प्रत्येक गोष्ट मला सांगायची असते, काही नाही, त्याचं बालपण आहे त्याच्यामुळे त्यालाही वेळ देणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? तर वेट लॉस चॅलेंज सुरू होतंय. तर माझं डाएट मी चालू केलेलंच आहे, त्याबरोबर वेट लॉस चॅलेंज पण ॲक्सेप्ट करेन. काही गोष्टी माझ्याकडून होऊ शकतात, काही गोष्टी नाही होऊ शकत शक्य, तर त्या नाही करायच्या आपल्याला. ॲक्च्युली मी ना ह्या एरियात नवीन आले, त्याच्यामुळे मला एवढा रस्ता माहिती नाही आहे. तर तेच बघते कुठून वळायचंय, कसं जायचंय. मला वाटतं तिकडून रस्ता असेल. इथून स्टेअरकेस दिसत आहे. तर चला ह्याच रस्त्याने जाऊया. चला, मी आता मॉरिसनला चालले. तर 21 डे हार्ट चॅलेंज कोण कोण करणार आहे मला सांगा. मी पण सुरू करेल 7 फेब्रुवारी, म्हणजे शुक्रवारपासून करायचंय, परवापासून. तर करूया सुरू. काय त्यात इंटरमिटंट फास्टिंग करायचंय, 32 वेळा चावून खायचंय, अंगठ्याच्या नखा एवढे पोळीचे तुकडे झाले पाहिजे, 35 ते 40. जेवण करायला 30 मिनिटं वेळ घ्यायचा आहे. खूप सारं सॅलड खायचंय, 3 लिटर पाणी प्यायचंय. त्यानंतर 20 मिनिटं तरी ॲक्टिव्हिटी करायची आहे. आणि त्या सरांचं चॅनल कोणत्या तरी एका व्यक्तीकडून आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. हे टास्क आहे आणि त्याच्यात 5 किलो कमी करणाऱ्या व्यक्तीला मिळणार बक्षीस असं दिलेलं आहे. तर सबस्क्रायबरसाठी आता हे बघा, कोणाला जबरदस्ती सबस्क्रिप्शन करून द्यायचं हे इंटेन्शन नाही आहे माझं. ॲक्च्युली मी रॉंग वेला आले. मी आले ह्या रस्त्याने आणि इकडे वेगळाच रस्ता आहे. आता कसं जायचं मला माहिती नाही, पण जाते मी आता. मी नंतर बोलते मैत्रिणींनो. चला, मला रस्ता शोधावा लागेल. हा रस्ता ह्या कंपनीकडे जातोय. माझ्या मागे इथे कंपनी आहे, इकडे जातोय. तर बघूया कसं काय जाता येईल. चला, भेटते नंतर. मी ह्या रस्त्याने आले आणि हा रस्ता ह्या कंपनीकडे जातोय. इथून तर गाड्या जातील येतील, त्यामुळे मी हा रस्ता पण यूज नाही करू शकत. हा रस्ता थेट जातो मॉरिसनमध्ये. दरवेळेस आम्ही ह्याच रस्त्याने येतो. पण मला वाटतं आता तिथून रस्ता क्रॉस करून तिथून बहुतेक रस्ता. मित्रांनो, चला काय झालं ना, मेमरी फुल होऊन गेली.
तर ह्या रस्त्याने मी जाते आता, थोडेच व्हिडिओ घेते कारण मेमरी पूर्ण फुल होते आहे. काही डेटा डिलीट केला मी जस्ट. आणि आता चालले शॉपिंगला. काय काय घेतलं तुम्हाला नंतर दाखवते. चला. या रस्त्याने मी आले आणि तिकडे वळाले होते, तिथून रस्ता नव्हता तर इथून रस्ता आहे. आता मी लक्षात ठेवेल. कधी मी पायी आलेले नाही ना मैत्रिणींनो, इथे गाडीनेच आले. हा मॉल आहे. हा हो बस आहे, ती बस दाखवतोय. असा रस्ता आहे बघा आमच्या शहराचा. तर चला हे बघा इथे रॅम्प आहे, मी जाऊ शकते रॅम्पने. तो व्यक्ती बघा, डिसेबल व्यक्ती आहे, बघू शकता तुम्ही. त्यांना विशिष्ट सवलत आहे. पिवळी पार्किंग त्यांचीच आहे बघा. लोक किती इंडिपेंडंट आहे. इथे मशीन आहे बघा. बकल माय शू. हे मशीन दिसला तेव्हा ती व्यक्ती गेली शॉपिंगला. चला आपण पण जाऊया. मशीन आहेत. मला कोणीतरी म्हटलं होतं मशीनचा शूट करा, एक दिवस करूया, मला कपडे धुवायचे आहेत. असं आहे बघ इथे. चला मी शॉपिंग करते आणि मग तुम्हाला भेटते. समोर सदर व्यक्ती चाललेली आहे अपंग व्यक्तींसाठी. अशा जागा राखीव असतात ज्या मॉल जवळ आहे आणि त्यांना स्पेस पण भरपूर आहे, बघू शकता. चला जाऊयात आपण शॉपिंग करायला. पहिली छोटी कार्ट आणि आता याला उतरायचं. आता मला माहिती नाही माझं काय होईल कारण हा पोरगा माझा मला शॉपिंग नाही करू देणार. चला. व्हॉट डू यू सी? 200 रुपयाला 2 जुड्या घेतल्या. आता जिंजर घे बरं. पिझ्झा, खूप सारं चीज, प्रत्येक फ्लेवरचं चीज आहे मैत्रिणींनो, बघू शकता. वेगवेगळं चीज आहे. व्हॉट इज दिस? चीज. आणि इथे रेडी फूड आहे. फूड आपण घेऊ शकतो बघा. समोसे पण आहे की काय. व्हेजिटेबल समोसा, बापरे. ओनियन भजी आहे, पावभाजी, व्हेजिटेबल स्प्रिंग रोल, चिली सॅटे, मिनी स्वीट चिली सॅटे, ओनियन भजी आहे बा, ओनियन भजी, चिकन सॅटे, व्हेजिटेबल पकोडा, व्हेजिटेबल समोसा इथे बघा. रेडी टू ईट फूड आहेत बघा, हाफ प्राइस मध्ये. दिसलं. आणि इकडे बेकरी आहे, आपण ब्रेड घेऊ शकतो आणि तेही फ्रेशली बेक्ड ब्रेड आहेत, बघू शकता. भरपूर प्रकारचे ब्रेड, नुसते ब्रेडच ब्रेड, ब्रेडच ब्रेड. डोळ्याची पापणी लावते नुसते ब्रेड. हे बघा वेगवेगळे बेकर्स. 6 लार्ज सॉल्ट अँड ब्लॅक पेपर बॅप्स, काळी मिरी पावडर स्प्रिंकल केलेले आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे. दिस वन मॉरिसन पॉपी सीड. हा, हे खसखस लावलेली पण बघा खसखस कशी. किती छान आहे. त्यांचं मच्छी मार्केट बघा, मच्छी मार्केट. इथे सगळ्या प्रकारचे फिश आहेत. वेगवेगळ्या प्रकार आहे. आपल्याला इथे लाईव्ह कटिंग पण करून दिली जाते. फिश आहेत बघा वेगवेगळे, पण महाग आहेत मैत्रिणींना. तर हे बघा, हा फिश होल सी बास. ए डोंट टच, इट्स आईस. आता नो चिचिवा असेल तुझ्या हँड ग्लव्सचा. 160ला हा फिलेट आहे. अशा प्रकारचा रंगाचा मासा आहे हा. खूप महाग भेटतो. सॅल्मन म्हणतात याला. आणि आपल्या इकडे जसा सुरमई पापलेट असतो तसाच हा फिश असतो, पण मला त्याचा वास खूप भयंकर येतो, मला नाही चालत तो फिश. तर हा काही विंग्स बेस बघू शकता. आय एम जस्ट सर्चिंग. ते जे दादा आहेत त्यांनी सांगितलं की फिश जो आहे तो फ्रायडेला
इथे चिकन विंग्स आहेत बघा. घ्यावं की नाही घ्यावं, घ्यावं की नाही घ्यावं. त्यांनी काय सांगितलं की फ्रायडेला 25% ऑफ असतं. तुम्ही जर तेव्हा आले तर तुम्हाला चांगलं पडेल. सॉरी, ए गिव देम साय. येस, गुड बॉय. नो ग्रीन टीचा रेट बघा, 400-500 रुपये आपल्याकडील. हे 250 रुपयाला येते बघा. वेगवेगळे फ्लेवर आहेत, कुठला घेऊ. आणि हे बघा केमोमाईल फ्लेवर आणि एकदम ऑर्गॅनिक आहे. इथे बघा हे बघा पेपरमिंट आहे आणि हा लेमन जिंजर बघा, लेमन ग्रास आहे त्याच्यात. म्हणजे आपलं गवती चहा आहेत ना, गवती चहा आणि अद्रकचे तुकडे, बाकी काहीच नाही. तुम्ही बघाल आपल्या घरात हे साहित्य इझिली अवेलेबल असतं. आणि इथे आम्ही 500 रुपयांना ह्या बॅग विकत घेतोय. तर 500 रुपयाला किती बॅग आहे का सांगू का तुम्हाला? किथे दिलेले आहे बॅग, दिसत आहेत का? हां, 15 बॅग आहेत बघा याच्यात 500 रुपयाला. तुम्ही सांगा, आपल्या घरात इझिली अवेलेबल होतं की नाही हे साहित्य, पण आपण करायचा कंटाळा करतो. आणि हे असं साहित्य आपण बाहेरून विकत घेतो आणि ते प्रचंड महाग भेटतं, बघू शकता. तर इथे खाली काही कमी किमतीचे पण आहे. पण मी डिप्लोमॅटचा जो यूज करते ना, तो काय 100 रुपयाला एक पॅकेट मिळतं. 20 बॅगचं भरपूर दिवस जातं मला ते. 2-3 पॅकेट मी तसेच विकत घेते. टी इंडिया हे बा मसाला चाय, आपला भारताचा मसाला आहे. कोणतरी फोडून ठेवलाय, त्याच्यात मसाला आहे, वास येतोय. इथे ऑर्गॅनिक आहे बघा, ऑर्गॅनिक टी, वेगवेगळे टी आहेत. ट्विनिंग ही कंपनी पण नंबर 1 ब्रँड आहे. ब्रेकफास्ट टी, ही योर्कशायर टी बघू शकता. आणि इथे ग्रीन टीचे बबल टी पण आहे बघा, बबल टी. चला बघूया आता कोणता छान आहे तो घेते, नंतर भेटते. जस्ट घरी आले. इथे बघा स्वरा आहे, स्वरा पण शाळेतून आलेली आहे. स्वरा, ड्रेस चेंज करून घे जा. तर मी काय आणलं माहिती का? तर इथे ना भजे वगैरे भरपूर गोष्टी असतात आपल्या इंडियन. खूप दिवस झाले दाबेली खाल्ली नाही. डाएट जरी चालू असला तरी माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं की ही दाबेली खूप छान आहे. तर बेक्ड दाबेली आहे. म्हटलं चला खाऊन बघूया. मायक्रोवेव्ह मध्ये फक्त 90 सेकंद गरम करायची. त्याच्यासोबत काय काय आलं दाखवते. सांगू तुम्हाला, मी आथांगच्या हेल्थ व्हिजिट साठी गेले. सकाळचं थोडं कामही राहिलंय बघा. किचन ओटा, भांडी दिसतंय, एवढं सगळं मला आवरायचंय. मी पायी एवढं फिरली काय सांगू तुम्हाला, खूप वॉकिंग झालंय. तर छोटे छोटे पावे एवढेच तर छोटी छोटी दाबेली छान आहे, चौघांना होऊन जाईल. तर बेक केलेली दाबेली आहे. बघूया कशी लागती खायला, सांगेल मी. तर आता हिला मायक्रोवेव्हमध्ये म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचं आहे आणि खायची. बेक केलेली ऑलरेडी. बघूया कशी काय लागते. तर ही 300 रुपयाला 4 दाबेली आहे. आपल्याकडे भेटतं, पण इथे 300 रुपयाला 4 दाबेली. सोबत ही शेव पण आहे, चांगली कुरकुरीत शेव आहे. आणि ही फ्रोझन होती दाबेली, मॉरिसन मधून आणली. आणि मेटाबॉलिझम बूस्ट होण्यासाठी ते ट्विनिंगचा हा ग्रीन टी आणलाय, पेपरमिंट विथ स्पाइस ग्रीन टी अँड नेटल. बघूया कसं आहे काय. तर कशी लागते टेस्ट आता मी याला माझ्या डाएटमध्ये ॲड करणार आहे. तसं माझ्याकडे हे डिप्लोमॅटचे असे पॅकेट असतात, हे खूप स्वस्त असतात, 1 पाऊंडलाच भेटतात. तसा हा 2 का 2.5 पाऊंडचा काहीतरी असा आहे. थोडा चेंज करून बघूया. तर डिप्लोमॅटचे भरपूर फ्लेवर असतात, केमोमाईल, पेपरमिंट. हा प्युअर ग्रीन टी आहे. हा पण 40 बॅग आहे बघा, 100 रुपयांना. हे आपण 40 बॅग आहे. मी तुम्हाला 20 म्हटलं मग अशी, सॉरी. तर याच्यावर 20 बॅग आहेत. कदाचित किती ग्रॅम आहे हा माहिती नाही. अशा पद्धतीचा हा ग्रीन टी आहे. बघूया कसं काय लागतं, सांगेल. चला भेटते नंतर. सगळं काही तुम्हाला दाखवायचंच राहतं मला. तर मॉरिसन मध्ये 2.5 पाऊंडला हे बघा अशा संत्र्या भेटल्यात, एकदम फ्रेश आहे. पानं बघा त्याची अशा पद्धतीचे हे बघा. तर याला नाही आहे पान, खाली दिसतंय, बघू शकता. हे बघा देठ दिसलं म्हणजे पण फ्रेशच आहे.
तर त्याची पालं गाळलेली आहे, पण खूप गोड आहे. याच्यावर स्वीट लिहिलेलं होते बघा, स्वीट क्लेम्स असं लिहिलेलं आहे, पण गोड आहेत. स्वराला पण आवडली. हे बघा मस्त आहे की नाही. अशा फ्रेश संत्र्या, थोडे पैसे जातात पण फ्रेश भेटतं. त्यानंतर इथे फ्रूट्स आणलेत. ॲपल नव्हते तिथे. आणि हे आंबे जे आहेत हे 2.5 पाऊंडला 3 आहेत. 1 किलो आंबे आहेत. केळी आणलीत. आणि हे जे डाळिंब आहे ना हे 1.5 पाऊंडचं आहे मैत्रिणींनो. काय करणार, आता खूप रडत होता, म्हणत होता प्लीज पोमोग्रेनेट घे, पोमोग्रेनेट, आय लव्ह पोमोग्रेनेट. मग काय त्याच्या खातर घेतलं मी. त्याची साल बघा तुम्ही खूप सुरकुतलेली आहे, पण ठीक आहे, आतून चांगलं निघेल असंच गृहीत धरूया. आता काय करणार. चला आवरते फटाफट, सगळं काम पडलंय, भांडे घासते आणि मग तुम्हाला भेटते. मैत्रिणींनो हे बघा किती छोटी दाबेली आहे आणि याच्यात असा मसाला भरलेला आहे. तर मी शेव लावली पण मसाला भरलेला आहे. थोडा झूम कट करून दाखवते. आता ही स्वराची दाबेली आहे. स्वरा थोडी कट केली चालेल तुझी दाबेली. हे बघा फुल ऑफ मसाला अशी ही स्वराची दाबेली. स्वरा कशी आहे का दाबेली? नाही भारी. आमच्या स्वराला पाणीपुरी खूप आवडते गोडवाली, पण बनवावी लागेल घरी. इथे भेटतात पुऱ्या पण खूप तळलेल्या, त्या कधीच्या असतात, त्याच्यामुळे मग मी इंटरेस्ट नाही घेत. पण एखाद्या दिवशी तिची इच्छा नक्कीच पूर्ण करेल. आता आपण दाबेलीचा आस्वाद घेऊया. मैत्रिणींनो व्हिडिओ खूप लॉंग होतो. संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते, तेव्हा आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.